ताब्यात मिळवा। ही महाराष्ट्राची लँड आहे आणि हे बिल्डर कोण आहेत? हे जे या कंपन्या आहेत की मीरा रिअल इस्टेट आणि इस्टेट इन्व्हेस्टमेंट या दोन्ही कंपन्यांचे मालक, त्याच्यावरचं संचालक मंडळ आणि यांना ही जमीन मिळावी म्हणून कुठून विशेष प्रयत्न झाले याची माहिती महाराष्ट्र सरकारनं, विशेषतः राज्याच्या महसूल मंत्र्यांनी आमच्या चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी जनतेसमोर आणावं। बावनकुळे साहेब काल स्वतः या विषयावर मी जेव्हा त्यांना विचारलं तर ते म्हटले की आम्ही स्पेशल लीव पिटिशन SLP दाखल करून सुप्रीम कोर्टामध्ये या न्यायालयातल्या याच्या निर्णयाला आम्ही आव्हान देतो। ही चांगली गोष्ट आहे, सरकार प्रयत्न करत आहे किंवा सरकार लढत आहे, पण तरीसुद्धा हे दोन महावीर कोण आहेत ज्यांना 254 एकर जमीन न्यायालयाच्या माध्यमातून अंदण देण्यात आलेली आहे। अंदण आम्हाला सालं 10 फुटाचं कोणी घर देत नाही गरीबाला। इथे धारावी वाशी लढतायत, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये अनेकांना घरं मिळालेली नाहीत, जमिनींचे डिस्प्यूट चालू आहेत आणि एका झटक्यात 254 एकर जमीन महाराष्ट्र सरकारची 2 इस्टेट कंपन्यांना दिली जाते। तो पण न्यायालयामध्ये महाराष्ट्र शासनाचा पराभव होतो। या खटल्यामध्ये हा पराभव जाणून बाजून स्वीकारलाय, हार कोणाला तरी फायदा व्हावा म्हणून असाही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो की सरकारच हरलाय, हरवून घेतलं स्वतः 254 एकर जमिनीसाठी। पण मला तसं वाटत नाही, सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करते हे माझ्या लक्षात आलंय। त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी या महाराष्ट्राच्या जमिनीसाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई करावी अशी माझी त्यांना विनंती आहे। राज्याकडनं नावं येऊ द्या, नाही तर मी देतो। राज्य सरकार यांच्या विरुद्ध लढलेलं आहे ना, राज्य सरकारला ह्या संदर्भातली सगळी नावं जाहीर करू द्या। तुम्ही म्हणता की